नमस्कार, स्वागत आहे आपल्या फिल्म ॲड चॅनलवरती। तर महिलांसाठी आपण विविध योजना या आणत असतो। त्यापैकी एक महत्त्वाची योजना आज आपण घेऊन आलो आहे, जिचे नाव आहे पिठाची गिरणी योजना। तर प्रत्येक महिलेला पिठाची गिरणी योजना ही मिळू शकते, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, अर्ज कुठे करावा लागणार आहे आणि नेमकी माहिती काय आहे याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। त्यासोबतच महिलांना लघु उद्योग करता यावा, त्यांच्या हातांना बळकटी मिळावी यासाठी योजना सुरू केलेली आहे। चला आपण सविस्तर याची माहिती बघून घ्या। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती उद्योग म्हणजेच लघु उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने महिला व बाल कल्याण विभागातर्फे सुरू करण्यात आलेली एक योजना आहे, जिचं नाव आहे पिठाची गिरणी योजना। तर राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश महिला सुशिक्षित आहे, परंतु त्यांना ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्या कारणामुळे ते बेरोजगार असतात। त्यामुळे महिला एखादा घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असतात, परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने या कारणामुळे त्यांना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता येत नाही। त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरगुती उद्योग म्हणजेच लघु उद्योग सुरू करता यावा व थोडेफार पैसे कमवता यावे, जेणेकरून ते स्वतःच्या कुटुंबाची दैनंदिन गरजा पुऱ्या करू शकतील या उद्देशाने मोफत पीठ गिरणी योजना ही सुरू करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 100% अनुदान देण्यात येते। त्यामुळे महिलांना स्वतःजवळील रक्कम भरण्याची आवश्यकता नाही। म्हणजे ही जी योजना आहे पिठाची गिरणी योजना, यासाठी तुम्हाला कुठलाही शुल्क भरावं लागत नाही। ही एकदम फ्री योजना आहे आणि ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असते। तर जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। आणि नेमकी पिठाची गिरणी योजना याचे उद्दिष्ट काय आहे, चला आपण ते सुद्धा बघून घेऊया। तर महिलांना ग्रामीण भागात घरीच एखादा उद्योग सुरू करता यावा व थोडेफार पैसे कमवता यावे, जेणेकरून ते आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील। आणि या योजनेची सुरुवात त्याच कारणामुळे करण्यात आली होती, महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी। त्यासोबतच या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला स्वतःजवळील काही रक्कम भरावी लागत नाही। पीठ गिरणी योजना विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक अनुदान काय, तर पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पीठ गिरणीच्या एकूण किमतीच्या 100% अनुदान दिले जाते। म्हणजे तुम्हाला कुठलेही पैसे भरावे लागत नाही, 100% तुम्हाला अनुदान यामार्फत मिळत असते। तर यासाठी नेमके लाभार्थी कोण असणार आहे, तर महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला। जर तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचा दाखला जरी असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि या योजनेचा लाभ सुद्धा मिळवू शकता। या योजनेअंतर्गत तुम्हाला नेमका फायदा काय होणार आहे, तर मोफत पीठ गिरणी योजना या अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना घरगुती रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे। या योजनेअंतर्गत नवीन पिठाची गिरणी विकत घेण्यासाठी राज्य शासनाकडून 100% अनुदान उपलब्ध करून दिले जाते। महिलांना घरातच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध आल्यामुळे त्यांना नोकरीसाठी घरापासून दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही। राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारी ही संपणार आहे। राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील। तर हे होते या योजनेचे फायदे। आता नेमकी यासाठी अटी काय आहेत ते सुद्धा आपल्याला पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर योजनेचे नियम व अटी आपण बघून घेऊया। अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल, कारण ही योजना महाराष्ट्र सरकारमार्फत राबवली जाणारी एक योजना आहे। महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना पिठाची गिरणी योजनेचा लाभ दिला जाणार नाही। फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल, कारण शहरी भागामधल्या ज्या महिला असतात त्यांना भरपूर उद्योग हे उपलब्ध असतात, त्यामुळे त्यांना ह्या योजनेचा फायदा दिला जात नाही। तर ग्रामीण भागामधील ज्या महिला आहेत त्या महिलांना योजनेचा फायदा हा मिळणार आहे। शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही। फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल। अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणी सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करत असता कामा नये। म्हणजे तुमच्या घरामधील एखादा पुरुष किंवा स्त्री हे जर सरकारी कामाला असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना कुठलाही व्यवसाय नको, म्हणजे सरकारी व्यवसाय नको। अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेअंतर्गत पीठ गिरणीचा लाभ मिळवलेला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जात नाही। एकाच कुटुंबातील अनेक मुली किंवा महिला जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्या तरी त्यातील एकाच मुलीला किंवा महिलाला या योजनेचा लाभ देता येतो। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 एवढे असणे आवश्यक आहे। त्यावरती जर जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, किंवा 18 पेक्षा कमी असेल तरी सुद्धा या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही। तुमचं वय 18 ते 60 या दरम्यान असणे आवश्यक आहे। अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा जास्त असता कामा नये।
जे तुमचे उत्पन्न असेल ते तुम्हाला 1,20,000च्या आतच असायला हवे. यासाठी तुम्हाला आता अर्ज करायचा आहे, जो की तुम्ही ऑफलाईन पद्धतीने करणार आहात. त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट लागणार आहेत. तर नेमके ते डॉक्युमेंट कोणते, चला आपण सविस्तर बघूया. तर यासाठी तुम्हाला एक ऑफलाईन अर्ज दिला जाईल. त्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर रेशन कार्ड, रहिवासी दाखला जर तुमच्याकडे नसेल तर यासाठी तुम्हाला स्वयं घोषणापत्र घ्यायचं आहे. ते स्वयं घोषणापत्र आता रहिवासी दाखला म्हणून चालणार आहे. त्यानंतर कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, जो की 1,20,000च्या आत असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती किंवा जाती याचा दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. सोबतच बँकेचा तपशील तुम्हाला लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला जे बँके आहे ते डीबीटी सुद्धा असणे आवश्यक राहणार आहे. त्यासोबतच हे जे तुमचं बँक खाते असणार आहे त्याला तुम्हाला 3 महिन्याची जी एंट्री असणार आहे ती एंट्री त्या पुस्तकावर असणे आवश्यक आहे. सोबतच व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत नमुना 8A चा घराचा उतारा तुम्हाला लागणार आहे. जो तुमचा घराचा उतारा असेल, म्हणजे ज्या घरामध्ये तुम्ही पिठाची गिरणी ठेवणार असणार त्या घराचा तुम्हाला 8A चा उतारा हा त्यासोबत जोडावा लागणार आहे. सोबतच तुम्हाला यासाठी इलेक्ट्रिसिटी सुद्धा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला विद्युत पुरवठा सोय असल्याबाबतचा MSEBच्या नजीकच्या बिलाची झेरॉक्स लागणार आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही लाईट बिल भरता त्याची तुम्हाला काय लागणार, प्रिंट असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. ती तुम्हाला इथे जोडावी लागणार आहे. सोबतच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पासपोर्ट फोटो सुद्धा लागणार आहे. यामध्ये तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे. ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला भरून घ्यायचे आहे. त्यानंतर आता तुमचा जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म जर तुमचा रिजेक्ट झाला त्याची काय कारणे असू शकतात. अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जातो. अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी नसल्यास तो अर्ज रद्द केला जाईल. त्यानंतर अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणीचा जर लाभ घेतला असेल तरी सुद्धा तुमचा योजनाचा जो हा अर्ज आहे तो रद्द होणार आहे. अर्जदाराने एकाच वेळी 2 वेळा अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज हा रद्द केला जातो. त्यासोबतच आता तुम्हाला ही सर्व माहिती कळाली असेल. आता तुम्हाला त्यामध्ये अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा आपण पुढे सांगणार आहे. तर ही माहिती सुद्धा तुम्ही आता बघून घ्या. तर ऑफलाईन अर्ज करण्याची काय पद्धत आहे चला बघूया. अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल. अशा प्रकारे तुमची मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. तर तुमच्या गावामध्ये जी ग्रामपंचायत असेल त्यांच्याकडे सुद्धा हा अर्ज मिळतो. परंतु तुम्हाला जर हा अर्ज ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध झाला नसेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हा अर्ज तुम्हाला टाकून देणार आहोत. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. ती लिंक तुम्ही ओपन करायची आहे. तिथून हा अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि तो अर्ज भरून तुम्हाला समाज कल्याणचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्हाला ते जमा करावं लागेल. म्हणजेच जिल्ह्यातील महिला व बाल कल्याणचं ऑफिस यामध्ये तुम्हाला हा ऑफलाईन फॉर्म आणि सोबतच ही डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे आणि फॉर्म सुद्धा तिथे जमा करायचा आहे. त्यानंतरच तुमचं जी स्थिती आहे म्हणजे स्टेटस आहे ते तुम्हाला समजणार आहे. यामध्ये तुम्हाला तिथे जाताना फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक पोस्ट पावती घ्यावी लागणार आहे, ज्यामार्फत तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे की अप्रूव्ह झाला आहे हे सुद्धा तुम्हाला त्यामार्फत समजणार आहे. तर माहिती कशी वाटली, आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.